एक गणेश मंडळ आहे, विघ्नहर्ता गणेश मंडळ। या गणेश मंडळानं एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय आणि आज त्यांनी निवासी अपंग विद्यालयाचे सगळे जे विद्यार्थी आहेत, मुलं चिमुकले, त्यांच्यासोबत आरती करून त्यांच्यासोबत प्रसादी त्यांना जेवले, त्यांच्यासोबत निरागस पोरं आहेत, लहान लहान पोरं आहेत, म्हणजे हावभाव त्यांचे एवढे निर्मळ आहेत। मला वाटतं आजच्या एवढ्या जे आपण सर्वत्र नेगेटिव्हिटी जी बघतो अशा ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं की नाही, पीस पण कुठेतरी आपल्याला भेटतं। मला जेवायचं नव्हतं, घरून मी रोजच जेवून निघतो, पण आता ते जेवायला बसले म्हटल्यावर यांच्यासोबत आपण सुद्धा जेवायला बसलो पाहिजे, त्यांच्यासोबत मी सुद्धा जेवणाचा आनंद या ठिकाणी घेतलेला आहे। आणि नमस्कार मित्रांनो, सध्या गणेशोत्सव सगळीकडे लगबग सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आरपी रोड बडी सडक म्हणलं तर गणेशोत्सवातला जीव पकडला जातो। या बडी सडकवर शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये प्रसादीचा खूप ओघ असतो, परंतु बडी सडक येथील एक गणेश मंडळ आहे, विघ्नहर्ता गणेश मंडळ। या गणेश मंडळानं एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय आणि आज त्यांनी निवासी अपंग विद्यालयाचे सगळे जे विद्यार्थी आहेत, मुलं चिमुकले, त्यांच्यासोबत आरती करून त्यांच्यासोबत प्रसादी त्यांना जेवले, त्यांच्यासोबत तिथं मुख्य अतिथी म्हणून आलेले अभिमन्यू खोतकर दादा। आज यांनी जो विघ्नहर्ता गणेश मंडळानं जो उपक्रम हाती घेतलाय, खरंच जे लोकमान्य टिळकांना आवडतं, जे त्यांनी एक सांगितलं होतं कसं गणेशोत्सव असावा, त्याच्यातली ही अनुभूती आहे, तर काय भावना आहेत तुमची? या वर्षी पहिल्यांदाच मी तरी अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाला भेट दिलेली आहे। विघ्नहर्ता गणेश मंडळ या सर्वच मित्रमंडळांनी एक खूप छान उपक्रम राबवला आहे। असा मुलांना त्यांनी बोलून घेऊन जेवू घातलेलं आहे, इथे जेवण दिलेलं आहे। आणि मला वाटतं मी सुद्धा इतर सर्व मंडळांना हीच विनंती करेल की एवढा खर्च आपण उत्सवावर करतो, ठीक आहे, त्यात काही दुमत नाही, पण मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी सुद्धा आपल्याला असली पाहिजे, समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देऊ केलं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच आपण समाजाचं काही देणं लागतो या हिशोबाने काम केलं पाहिजे। आपण स्वतः त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला, काय मनात सुरू होतं, काय भावना? त्यांना चिमुकल्यांकडे जेव्हा बघत होतो आपण, त्यांचं स्मित हास्य बघून काय मनात चालू होतं? तेच मला खरं तर ते मला जेवायचं नव्हतं, घरून मी रोजच जेवून निघतो, पण आता ते जेवायला बसले म्हटल्यावर यांच्यासोबत आपण सुद्धा जेवायला बसलो पाहिजे, त्यांच्यासोबत मी सुद्धा जेवणाचा आनंद या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निरागस पोरं आहेत, लहान लहान पोरं आहेत, म्हणजे हावभाव त्यांचे एवढे निर्मळ आहेत। मला वाटतं आजच्या एवढ्या जे आपण सर्वत्र नेगेटिव्हिटी जी बघतो अशा ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं की नाही, पीस पण कुठेतरी आपल्याला भेटते। धन्यवाद दादा। आपल्यासोबत मंडळाचे सदस्य देखील आहे, विघ्नहर्ता गणेश मंडळाचे। आपण जे आज अपंग विद्यार्थ्यांसोबत जे मुलं आहे, चिमुकले, त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्याच्यानंतर त्यांना खेळण्यास संधी दिली, इथं आरती त्यांच्या हाताने झाली आणि प्रसादी ठेवण्यात आली होती त्यांच्यासाठी विशेष, आणि दादू सुद्धा इथं आले। तर काय म्हणजे मनात होतं, ही कुठून आयडिया आली, कुठून संकल्पना आली? कारण आपण बघतो वर्षानुवर्षापासून बडी सडकवर खूप लोक वाटप ठेवतात, पण त्यामधलं अर्ध अन्न वाया जातं। पण आम्ही पण तेच करणार होतो, वाटप ठेवणार होतो, आम्ही तिथे जाऊन पण वाटणार होतो, पण आमच्या डोक्यात आलं की मुलांची खुशी बघून यांना आपण इथं आणून त्यांच्या हाताने आरती करून जेवण करू घालू, म्हणजे ती खुशी आपल्याला सगळ्यात छान वाटली। काय मनात भावना होती की म्हणजे जेव्हा हे मुलं आली आणि हे जेव्हा तुम्ही संकल्पना घेतली, आणि आज काय वाटतं, मनात समाधान वाटतंय का? बहुत एकदम अच्छा फील हो रहा है। हम तो ये बोलना चाहते हैं कि सारे मंडल ये इनिशिएटिव लिए, जिसको ज़रूरत है उनको ही खाना खिलाए और अनाज वेस्ट ना करे, बस। नक्कीच जर आपण बघितलं गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय होतं, लोकमान्य टिळकांनी जे सांगितलं होतं ते गणेशोत्सव खरं होतं की आजच्या डेटमध्ये जे गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळतं की जराशी डोसून इथभर डोसून तुम्ही फुटभरचे ते धिंगाणे करतात, ती गणेशोत्सव खरी मान्य आहे की या चिमुकल्यांच्या तोंडावर स्मित हास्य फुलवणं हा गणेशोत्सव। जसं अभिमन्यू खोतकर यांनी देखील स्पष्ट केलं की निरागस पोरांच्यावर जे स्मित हास्य बघून जे समाधान भेटतं, असेच काही कार्य प्रत्येक गणेश मंडळाने जर हाती घेतले, नक्कीच तर टिळकांना प्रिय आपण गणेशोत्सव साजरा करू शकू। मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल।